चला, नमस्कार सर्वांना. उमेद आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बघा, आपल्या 28 जी जूनची परीक्षा आहे त्यासाठी आपण हे जे PYQ आहेत, जे पाठीमागचे प्रश्न आहेत, त्याचे मॅथ्सचे गणिताच्या महासंग्राम घेत आहोत. आणि त्याच्यामध्ये बघा, आपण आतापर्यंत 4-5 लेक्चर घेतले. ती जर तुम्ही पाहिली नसतील तर ती नक्की पहा आणि तुमचा काय फीडबॅक असेल तो आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासोबतच बघा, माझा तर परिचय तुम्हाला आहेच. तर आपण आज 2024 मधील पेपर टू जो आहे त्यामधील काल आपण 10 PYQ पाहिलेले आहेत. त्याच्यानंतरचे जे PYQ आहेत ते आपण पाहणार आहोत. तर चला, वेळ न लावता लगेच आपण पहिला प्रश्न घेऊया. तर बघा, आज आपल्याला हा पहिला प्रश्न पाहायचा आहे. तर काय विचारलेला आहे मित्रांनो, प्रश्न पहिल्यांदा आपण नीट वाचून घेऊया की 10, 12 आणि 16 आणि 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? बघा, एक संख्या दिलेली आहे. लहानात लहान आपल्याला 4 अंकी संख्या शोधायची आहे. लहानात लहान असं आपल्याला 4 पर्यायामधून ती निवडायची आहे. आपल्याला जर लहानात लहान म्हणलं असतं तर आपण 1000 पासून विचार केला असता, पण पर्यायामध्ये तसे आहे का? तर आपली संख्या पहिली 1400 असल्याचं दिसून येतं. त्यानंतर 2000 आहे. 2000च्या पटीमधल्या संख्या आहेत. तर लहानात लहान विचारलेले आहे. तर हे असू शकते का? तर हे पर्याय तर असंच आपण काढून टाकू शकतो. त्याच्यानंतर बघा, आपण चेक करूया की असं गणित आल्यानंतर 2 मेथडने आपल्याला हे सॉल्व्ह करता येईल. मेथड एक जी आहे ह्यामध्ये काय करूया आपण की डायरेक्ट पर्यायातून डिवाइड करून पाहूया की ते येत आहे का उत्तर. आणि मेथड जी 2 आहे, मेथड 2 म्हणूया ह्याला. या मेथड मध्ये काय करूया आपण की लसावी काढूया आणि त्यात 7 ऍड करूया, ती संख्या आपल्याला मिळून जाईल. तर आधी आपण आहे ना, शॉर्टकट मेथड पेक्षा लसावीच्या मेथडने काढू आणि त्यानंतर मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगतो. तर पहिलं बघा, काय आकडे दिले आपल्याला. लसावी मसावी या टॉपिक मध्ये आपण पाहिलं आहे की कशी लसावी मसावी काढायची असते. लसावी काढण्याचा मेथड तुम्हाला 1 मिनिटात आपण घेऊया. बघा, काय आहे, 10, 12, 16 आणि 18 या अंकाची आपल्याला काय काढायचे आहे, लसावी मसावी. चला, आपण लसावी काढायची आहे आपल्याला, पण मसावी पण कशी काढायची हे मी तुम्हाला इथे दाखवून देतो. तर बघा, आपल्याला माहिती ह्या मेथडने आपण करतो की 2 ने भाग घालवायचा. 2, 5 येईल, 6 येईल, 8 येईल आणि 9 येईल. करेक्ट. त्यानंतर बघा कशाने भाग जाऊ शकतो. तर इथं दिसतंय आपल्याला 3च्या पाड्यातलं 3, 5 ला 5 आहे तेच, 2, 8 ला आहे ते 8 आणि इथं 3. तर परत बघा, 2 ने भाग जाऊ शकतो का? जाऊ शकतो 2 ने. 2 ने गेला 5, बे के बे, बे चौक 8 आणि 3. आता ह्याला कशाने भाग जाऊ शकतो का? तर जाऊ शकत नाही. ह्याचा गुणाकार करायचा आहे फक्त. गुणाकार म्हणजेच काय येईल, आपली लसावी येईल. तर लसावी एलसीएम बरोबर काय बघा, आपण आता ह्याला गुणाकार कसा करायचा त्याची सुद्धा एक गंमत असते की 5 चौक 20, 20 गुणुले किती बघा, हे 2 2 4 आणि हे 3 त्रिक 9. तर आपल्याला परत काय करायचं, 9 चौक 36, 9 चौक 36 जर घेतलं मी इथं आणि गुणुले 20 केलं तर काय येईल बघा, 36 दोन्ही, हे 0 इथं ठेवला आपण. त्याच्यानंतर ह्या 2 ने गुणलं, 6 दोन्ही 12, 2 हातच्या आला 7. 720 ह्याच्या पटीतल्या संख्या बघा काय येईल. 720 आणि 720 1440. आणि ह्या पटीतल्या संख्याला ह्या संख्येने भाग जाणारच आहे. जो एलसीएम असतो ना, एलसीएमच्या पटीतल्या संख्येला भाग जाणार आहे. तर आपल्याला काय दिसतंय बघा, ही संख्या अधिक जर 7 केलं मी तर आपल्याला 1447 हे उत्तर मिळत आहे. आणि लहानात लहान संख्या, ह्या सर्व संख्यामध्ये लहानात लहान संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 1 मधील 1447 ही लहानात लहान संख्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे आपण एवढं हे कॅल्क्युलेशन केलं
ह्याच्या अजून सुद्धा आपण काय करू शकत होतो की 10 भाग जातोय का बाबा, 10 भाग जर गेला असता तर 1440 ला 10 भाग जातोय, म्हणजे 7 बाकी उरते आहे. ह्याच्यात सुद्धा आपण तेच करून बघितलं असतं. आणि त्याच्यानंतर बघा 18 भाग जाण्यासाठी 9 ची कसोटी आपल्याला माहिती आहे, 3 ची कसोटी माहिती आहे, 2 ची कसोटी माहिती आहे. त्याच्यानुसार हे आपण गणित केलं असतं. पण आपल्याकडे 150 मिनिटं असल्यामुळे आपल्याला परफेक्ट उत्तर मिळवायचं. एमपीएससी मध्ये बघा मित्रांनो, एमपीएससीचं जे कंबाईन ग्रुप सीचा पेपर असतो, ग्रुप बीचा, त्याच्यामध्ये 20 मिनिटात आपल्याला 22-23 गणित सोडवायचे असते. तिथं खूप वेळ कमी असतो, 20 पण नाही, म्हणजे अर्ध्या मिनिटात उत्तर काढायचं. पण आपल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये तसं आहे का, तर नाही. आपल्याकडे वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच मेथडनी आणि करेक्ट उत्तर. काय अवघड आहे का बघा, गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, ह्या जर क्रिया तुम्हाला येत असतील आणि तुम्हाला मेथड फक्त माहित असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकता. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. मेथड 2 काय केलं असतं, ह्या प्रत्येक अंकाने भागून बघितलं असतं. ते किचकट पण होऊ शकतं, पण जर तुम्हाला मेथडने उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या प्रकारे उत्तर काढू शकता. तर आणखी बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये काय येऊ शकतं, अशा संख्या येणार आहेत आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये, पण आपल्याला फक्त आकडे बदलले जाणार आहेत. टॉपिक अशाच प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ही मेथड लक्षात ठेवा. त्यानंतर ही शॉर्टकट जे मी सांगितलं आहे तो लक्षात ठेवा आणि उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्यानंतर बघा, आता हा एक प्रॉब्लेम कसा विचारला आहे बघा, की आधी सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्रश्न आपल्याला कळाला पाहिजे आणि नंतर उत्तराचा आपण विचार करायचा आहे. तर प्रश्न काय आहे बघा, त्रिकोण दिलेला आहे, एक त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण एक्स वाय झेड दिसतोय तुम्हाला, एक्स वाय झेड हा त्रिकोण दिला आहे. त्याच्यामध्ये एक्स वाय ही बाजू 25 दिलेली आहे, एक्स झेड ही बाजू 26 दिलेली आहे आणि वाय झेड ही बाजू 17 दिलेली आहे. रेख जी लंब टाकलेला आहे एक्स टी हा मध्य भाग आहे. तर एका त्रिकोणाचा आपल्याला एक्स वाय टी ह्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आपल्याला ह्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आता बघा, आपल्याला काय काय माहितीये, तर ही लांबी जर काढता आली आपल्याला, काढू शकतो आपण. ही 17 आहे, 17 दोन मेथड आहेत बघा ह्याच्या पण, की तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट पायथागोरस वापरू शकता. पायथागोरसचा प्रमेय, गोरस प्रमेयाने सुद्धा प्रमेय यानुसार सुद्धा हे काढू शकता. कसं, तर बघा ही दोन भागात समांतर आहे, 17.5 निम्म किती, 8.5 येईल, 8.5 करेक्ट. आणि कर्ण 25 दिला आहे. यावरून कसं उत्तर डायरेक्ट काढायचं आहे, तर बघा आपण ही दोन्ही मेथडने तुम्हाला मी करून दाखवतो. एक आहे पायथागोरसचा प्रमेय आणि दुसरं आहे आपलं जे हिरोचे सूत्र आहे ना, हिरोचे सूत्र आपण म्हणतो, हिरोचे सूत्र, ह्या हिरोच्या सूत्रानुसार सुद्धा आपण हे काढू शकतो. तर सोपं आपल्याला काय जाईल बघा, पायथागोरसने आधी एक मेथड आहे, हिरोच्या सूत्रानुसार काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला येथे सांगणार आहे. तर बघा, पहिलंच आपल्याला माहिती, पायथागोरसचा प्रमेय काय असतो, कर्ण वर्ग बरोबर, बघा इथं काटकोन त्रिकोण 100% होणारच आहे हा, कारण हे जर डिवाइड केला, लंब टाकला एखाद्या बाजूवरती, कुठलीही बाजू ज्या असू द्या, अशा त्याच्यावर जर लंब टाकला तर तो काटकोन त्रिकोणामध्येच असतो. त्याच्यामुळे बघा, कर्ण वर्ग बरोबर काय येऊ शकतं आपल्याला, की 25 नाही, बाजू वर्ग अधिक उंची वर्ग. आपल्याला काय काढायचं आहे, उंची वर्ग काढायचं. हा, आपल्याला हाच काढायचा ना, नाही नाही, ह्याचं क्षेत्रफळ काढायचंय. हा, आपल्याला जर हे बाजू मिळाली, आपल्या ह्या फॉर्म्युल्यावरून ही बाजू मिळाली, तर आपण त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो. त्यानुसार दुसरी पद्धत काय आहे बघा, हिरोच्या सूत्रानुसार आपण काय करायचंय, हिरोचे सूत्र, यानुसार आपण काय करू शकतो, हे सूत्र काय आहे हे माहित पाहिजे तुम्हाला. पहिलं काय असतं बघा, अर्ध परिमिती त्रिकोणाची अर्ध परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची जी हे दिलेलं आहे लांबी, त्याला डिवाइड 2 ने करायचंय, म्हणजे ए अधिक बी अधिक सी डिवाइड बाय 2 असं आहे, करेक्ट. तर बघा काय दिलंय, 25, 26 आणि 17.
25 अधिक 26 अधिक 17, 25 आणि 26 51 अधिक 17 काय येईल? 68. 68 आल्यानंतर आपण काय करू शकतो? डिवाइड 2 करू शकतो. तर काय येईल? बे एके बे, बे त्रिक 6 आणि बे चौक 8, 34. आपल्याला यस बरोबर अर्धपरिमिती आपल्याला जर 34 मिळाली असेल तर हिरोच्या सूत्रानुसार आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे ते सूत्र काय आहे माहिती आपल्याला. बघा, ते सूत्र तुम्हाला इथं मी लिहून देतो की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर हिरोच्या सूत्र वर्गमुळामध्ये एस एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी. करेक्ट. ह्या मेथडनुसार आपल्याला जर किमती टाकल्या, एस आपल्याला किती मिळालेले आहेत? 34. वर्गमुळात टाका 34. 34 मधनं जर आपण 25 घालवले तर किती येणार आहे? 34. आपण ते स्टेप बाय स्टेप करूया. 34 मायनस 25, परत काय? 34 मायनस 26 आणि 34 मायनस एक सेकंद, हा 34 मायनस 17. करेक्ट. हे आपल्याला हिरोचं सूत्र कळलं. ह्याच्यावरून आपण काय करतोय बघा, तर आपण परत असं लिहिलं 34 आणि ह्याचं किती येईल? 25 जर गेलं 34 मधून तर 9 येईल. त्याच्यानंतर काय येईल बघा, 34 मधनं हे गेलं 26 गेले तर किती येतं? 8 येईल. आणि 34 मायनस मधून 17 गेलं तर 17 येईल. करेक्ट. हे इथपर्यंत तुम्हाला सर्व माहिती आहे. त्याच्यानंतर हे सॉल्व कसं करायचंय बघा. आपण काय करूया, सगळे ना हे करूया की ते वर्ग कसा काढता येईल बघा. 17 गुणुले 2, करेक्ट, 9 आणि परत इथं 8 आणि इंटू 17. तर आपल्याला जोड्या शोधायच्या आहेत की बाबा. आता बघा, हे 8 दुनी 16 येईल. आपण इथं डायरेक्ट लिहूया आता कट करून की आता बघा हे आपण वरती लिहूया. हा, वर्गमुळात 17 गुणुले 17, परत पुढे काय 9 गुणुले 16. तर हे सोडवलं आपण. 17 बाहेर आला, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 4, 4 त्रिक 12, 17. बघा ही सेपरेट कॅल्क्युलेशन करून घ्या. 17 गुणुले 12 काय येईल? 12 7 84, 4 इथं 4 येईल आणि हे किती येईल? 8. 12 के 12 8 120 येईल. 20 म्हणजे पूर्ण ह्या. आता आपण सुटसुटीत तुम्हाला सांगूया की ह्या पूर्ण ह्याचं किती आलं क्षेत्रफळ, तर आलं आहे आपल्याला 17 गुणुले 208 आलेला आहे. 208. तर त्याला डिवाइड 2 केलं, पूर्ण ह्याचं आलंय. मग हे एकाचा अर्ध्याचं काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? 2 करावं लागेल. बे के बे 0 2 102, पर्याय क्रमांक 4. तर बघा, ह्यामध्ये आपण काय 2 मेथड कुठल्या वापरल्या? हिरोचं सूत्र वापरलं. हिरोच्या सूत्रानुसार आपण हे केलेलं आहे. तुम्हाला ह्यात काय काय माहित अपेक्षित होतं की अर्धपरिमिती माहित पाहिजे. अर्धपरिमिती म्हणजे काय, त्यानंतर हिरोचे सूत्र कधी वापरलं जातं हे माहित पाहिजे. आणि दुसरं, पायथागोरसने पण हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता आला असता. असं आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर पुढील बघा, पुढील प्रश्न कसा विचारलेला आहे तर ते पाहून घ्या. आता आकडे खूप मोठे मोठे दिसत आहे तुम्हाला. इथं काय दिसतंय? 325 चा 8वा घात, 1291 चा 8वा घात आणि 630 चा 8वा घात बरोबर ये. या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? तर एवढं आपल्याला करायचं आहे का? गुणाकार भागाकार ह्या गोष्टी करायच्या आहेत का? तर बघा, आपली सोपी ट्रिक काय आहे याच्यासाठी, जर 5चा कोणताही घात करा तुम्ही. बघा मी करून दाखवतो. 5चा तिसरा जर घात केला आपण, 5 गुणुले 5 गुणुले 5, तर काय येतं? 125. 125 च्या शेवटी 5 आहे. 5चा दुसरा घात 5 25 हे आहे 5 आहे. तर 5चा कोणताही घात जरी केला तुम्ही तर त्याच्या शेवटी 5च येतं. म्हणजेच 325 चा 8वा घात, ह्याच्यात जर शेवटचा अंक, हे सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर शेवटचा अंक 5 असणार आहे. त्यानंतर बघा, 1चा कोणताही घात केला तर शेवटी काय असतं? 1च असतं. आणि 0चा कोणताही घात केला तर काय असतं? 0च असतं. म्हणजे 5 आणि 1 6
6 आपल्याला मिळालेलं आहे उत्तर पर्याय क्रमांक 3. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला 1 ते 9 जे अंक आहेत यांचे वर्ग किंवा कोणताही घात केल्यानंतर त्यांच्या शेवटी कोणती संख्या येते एवढंच लक्षात असेल, एवढं तुम्हाला माहित असेल तर तुम्ही आरामात उत्तरापर्यंत पोहोचत आहात. त्यानंतर बघा 104 नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे. आपण ओरिजिनल पेपर मधूनच प्रश्न का घेतलेले आहेत. एक गोष्ट आहे की ओरिजिनल मधून जर आपण प्रश्न घेतले तर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्या भाषेत प्रश्न विचारले जाऊ शकतात ते विचारलं जातं. त्यामध्ये बघा 104 नंबरचा प्रश्न असा विचार, दोन भावांच्या वयांची बेरीज. दोन भाऊ एक्स आणि वाय, समजा एक्स एक भाऊ आणि दुसरा वाय, हे दोन भाऊ आहेत. त्यांच्या वयाची बेरीज किती बघा, एक्स अधिक वाय बरोबर 40 एवढी आहे. त्यानंतर पुढे कंडिशन मध्ये काय म्हणतात ते, त्यांच्या वयातील फरक 2 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय काय. बघा तुम्हाला माहिती दोघांचं जर समान असतं तर 20-20 वर्षाचे जुळे जर असते दोघे तर 20-20 वर्षाचे आले असते. पण आपल्याला दोघांचं 40 वर्ष वय आहे आणि त्याच्यात काय म्हणतात ते की वयात फरक 2 वर्षाचा आहे. तर आपल्याला डायरेक्ट काय करता येईल, 21 आणि 19 हे दोन सांगता येतील की मोठ्या भावाचं वय आहे 21 आणि लहान भावाचं वय आहे 19 पहिल्या कंडिशन नुसार. दुसरी कंडिशन काय म्हणतात तर मोठ्या भावाच्या 5 वर्षापूर्वीचं वय किती असणार आहे, 21 मधनं 5, साधी वजाबाकी बघा, 21 मधनं 5 गेले 16, पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर बघा हे असं कंडिशन नीट वाचायच्या. त्याच्यानंतर आपण काय करायचं माहितीये का, प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ते नीट वाचायचं आणि त्याच्यानुसार आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर हे लक्षात घ्या, पर्याय क्रमांक आपलं उत्तर 1 आहे. ह्याच्यात अजून जर आपल्याला अजून गणिती भाषेत सोडवायचं असेल तर ते सुद्धा आपण सोडवू शकतो. पण गरज आहे का, तर येथे गरज नसल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरच बघा एक आकृती दिलेली आहे, त्रिकोण दिलेला आहे आणि त्याच्यावर कोणाच्या वरचा प्रश्न, कोणाचे माप किती आहे असं विचारलेलं आहे. तर आपण काय करायचं बघा, जी माहिती दिली आहे ती व्यवस्थित वाचायची आहे. पहिलं खालील आकृतीत कोण पी, बघा पी कुठं आहे हे दिलंय आपल्याला की एवढं 5x मायनस 19 दिलं आहे. क्यू किती दिला आहे 3x अधिक 45 आणि आर किती दिला आहे 3x दिलेला आहे. तर आणि विचारलंय काय पी आर एस, पी बघा इथं आहे, आर हा कोण विचारलेला आहे. तर आपल्याला पहिलं बेसिक काय माहित आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 एवढी असते. 180 ही माहित आहे आपल्याला. ह्याच्यावरून आपल्याला काय करता येईल बघा, ह्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट करता येऊ शकते की आपल्याला एक्स ची किंमत काढता येईल. चला आपण लगेच वेळ न घालवता एक्स ची किंमत काय येते ते पाहूया. बघा मांडून घ्यायचं, तिन्ही कोण काय आहेत 5x, छानपैकी लिहायचं एका साईडला 5x अधिक 3x अधिक 45 अधिक 3x, हे 3 कोण आहेत. तर ह्याची बेरीज किती 180, करेक्ट आहे 180. तर सॉल्व करा सोप्या पद्धतीने. 5 आणि 3, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11x, करेक्ट. आणि 45 मधून जर 19 गेले तर काय मिळेल आपल्याला 26. बघा व्हेरीफाय करून घ्या, 45 26, तर आपल्याला 26 मिळतं. बरोबर काय आहे 180. तर मी काय करतो ते तिकडे नेलं, 11x बरोबर 180 मायनस 26, 180 मधून जर 26 गेलं तर काय मिळेल बघा 154, करेक्ट 154 मिळेल. 11x बरोबर 154, तर x बरोबर काय येईल आपल्याला 154 डिवाइड बाय 11. 11चा पाडा येतोय का आपल्याला, 11 एके 11, 11 चोक 44. तर x डिग्री किती येत आहे तर 14 येत आहे. तर आपल्याला विचारलंय काय बघा पुन्हा, तर आपल्याला ह्या कोणाचा माप माहित आहे, आर बरोबर किती 3x.
14 1 14 14 28 34 42. आरचं माप आहे 42 डिग्री. आणि आपल्याला माहिती एका लाईनवरती जे दोन कोण असतात त्यांचं माप किती असतं 180. 180. तर बघा आपण काय करूया, हे हा कोण काढायचा असल्यामुळे हे 42 मायनस करूया ह्याच्यातून 42. 180 मधून जर 42 मायनस केलं तर 10 2 गेले 8 आणि 7 3 आणि 1. बघा 138 कोणत्या पर्यायामध्ये आहे 138. तर पहा 138 पर्याय क्रमांक 3 उत्तरापर्यंत आपण सहज पोहोचू शकलो. अशा प्रकारे आपल्याला गणित करायचे आहेत की बेसिक माहित पाहिजे बघा तुम्हाला, खूप बेसिक. बेसिक माहित असलं तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता, मेथडने ते गणित उत्तर काढू शकता किंवा शॉर्टकटने सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर बघा पुढील गणित काय विचारलंय बघा. आता हे गणित कसं विचारलं आहे पहा मित्रांनो. 1/√3 मायनस 1/√2 आणि ही पुढे कसं दिलंय तर ह्याच्याहून काय दिसतं बघा, दोन्ही बाजू राईट बाजू बरोबर लेफ्ट बाजू असं असतंय गणितामध्ये, हे माहित असते. तर ह्याची जर कंपॅरिझन केलं आपण तर काय काय येऊ शकतं बघा. √3 बरोबर काय येणार a/√3. तर a ची किंमत आपल्याला काढू शकतो आपण. a बरोबर √3 इंटू √3. 2√3चं काय येईल 1/3. a ची किंमत आपल्याला मिळाली. b ची किंमत कशी काढू शकतो बघा. b बरोबर मायनस मायनस कट होईल ते. b बरोबर b इंटू √2 बरोबर काय आहे √2 असं आहे. तर b बरोबर डायरेक्ट लिहूया आपण 1/2. आणि c बरोबर काढूया. c बरोबर काय आहे बघा. c √6 असं आहे. बरोबर काय इकडं 1/√6. हे इकडे गेलं तर काय येईल c बरोबर 1/6. तर विचारलंय काय आपल्याला बघा. पुढे त्यांनी जाऊन काय a अधिक b अधिक c चं विचारलं आहे. तर किमती आपल्याला मिळाल्या 1/3 1/2 1/6. जर ह्याचा आपण पाया समान जे अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद समान करून घेतला तर इथं काय आपण करतो 2, इथं 3 आणि हे. तर 2 आणि 3 बघा 2 अधिक 5 3 अधिक 1 डिवाइड बाय 6. 6/6 तर काय आपलं 1 आहे ना गंमत. तर बघा कुठं आहे उत्तर आपलं 1. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर 1 असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढील पहा. हा आता हा नफा तोट्यावरती आणि पर्सेंटेज वरचा प्रॉब्लेम असल्याचं आपल्याला दिसून येतं की एखाद्या गोष्टीवर नफा होतो तोटा होतो किंवा कॅल्क्युलेशन कसं करायचं. तर प्रांजलीनी काय केलं आहे बघा. एक आपण बघा रेंटवर घर घेतो, ब्रोकरेज असतं त्यात तसाच प्रकार आहे. ब्रोकरेजने विकल्यानंतर व्यवहाराच्या किती टक्के असा हे आहे. तिने काय केलं प्लॉट दलालामार्फत विकला. एक प्लॉट काय केलं प्रांजलींनी दलालामार्फत विकला. प्लॉटची विक्री किंमत किती 25 लाख. 25 लाखाचा प्लॉट तिने विकलेला आहे. रूट ठरले आणि व्यवहारात तिला शेकडा 2% दलाली द्यावी लागली. 25 लाखावर 2% दलाली. तर 25 लाखाचं 2% आपण तर काढूया. म्हणजे 25 लाखावर असते ना दलाली. कुठल्या गोष्टीवर असते बघा विक्री किमतीवर दलाली असते. तर 25 लाखाचं 2% आपण काढून घेऊया. 25 लाख बघा हे किती लाख झालं 2.5 लाख. हे किती झालं 25 लाख. 25 लाखाचं 2%. 2%. 2 शून्य कट 2 शून्य कट. तर हे किती राहिलं 25 50,000 रुपये. 50,000 रुपये ही दलाली आहे. हिने 25 लाखामधील 50,000 रुपये तिने दलालाला दिले. तर किती राहिले तिच्याकडे 24 लाख 24.5 लाख. 24.5 लाख म्हणजे काय 24,50,000 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा असं किती किरकोळ म्हणजे किती सोपं गणित विचारलेलं आहे. फक्त लक्षात काय आलं पाहिजे आपल्या की काय विचारलं आहे आणि काय काढायचं आहे. अशीच गणित आपल्याला पेपरमध्ये येतात बघा. जवळपास 25 गणित एवढी सोपी असतात. 5 गणित थोडी अवघड असतात आणि ती सुद्धा आपण कशी सोडवू शकतो. काही ट्रिक असतात त्या ट्रिक वापरल्या की आपल्याला ती सुद्धा सुटत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर बघा 8 नंबरचं गणित खूप मोठं गणित विचारलं आहे
की त्याचा लांबी खूप मोठी आहे, पण गणित नीट वाचायचं, काय विचारलं ते लिहून घ्यायचं आणि काय काढायचं आहे ते समजलं की तुम्ही 10 सेकंदात उत्तरापर्यंत पोहोचता. तर बघा काय, ए नावाची एक व्यक्ती आहे. व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानाचे वाचन केल्यास त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस लागतात. ए व्यक्ती आहे, ती एक पुस्तक वाचते रोज. तर ती रोज समान प्रमाणात वाचते, म्हणजे 10 पानं आज वाचली, उद्या 10, अशा ह्याच्यात वाचते. त्याला 30 दिवस लागतात. तर बघा आपण काय लिहूया, ए ला ए एका दिवसात म्हणूया. एका ए एका दिवसात दिवसात असं लिहूया. दिवसात किती पानं वाचतो माहितीये का आपल्याला? तर आपण एक्स मानूया. तो एक्स एवढी पानं वाचतो. आणि किती दिवस लागतात त्याला? तर 30 दिवस. किती दिवस लागतात? 30 दिवस. तर मला सांगा मित्रांनो, 30 दिवसात एक्स पानं तो वाचतो. त्याच्या पुस्तकात पानं किती असतील एकूण? पुस्तकात पाने किती असणार आहेत बघा. तो रोज एक्स वाचतो आणि 30 दिवस वाचतो, म्हणजे 30x एवढी पानं पुस्तकामध्ये असणार आहे. 30x एवढी पानाचं पुस्तक आहे ते. त्याच्या पुढची कंडिशन काय? बी नावाची दुसरी व्यक्ती बघा, तेच पुस्तक वाचताना रोज ए पेक्षा किती पानं जास्त वाचते? 5 पानं जास्त वाचते. 5 पानं म्हणजे ए किती वाचतो? एक्स पानं. बी किती वाचेल? 5x अधिक 5 बरोबर बी. आणि पुढे काय कंडिशन आहे? तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 20 दिवस लागतात. म्हणजे हेच गुणवलं 20 केलं तर मला सांगा, टोटल पानं हे पण आहेत आणि हे पण आहेत. जर आपण एक्स ची किंमत काढून घेऊया, 30x बरोबर x+5 इंटू 5 आहे बरं. 5 आहे, 5 आणि हे 20. तर हे बरोबर आहे. हे सॉल्व्ह केलं, 30x बरोबर काय येईल? 20x. आणि ही तर काय, 20×5 100. हे इकडे गेलं, 30 - 20x बरोबर 100. तर x बरोबर किती येईल बघा? 10. 100 डिवाइड बाय 10. तर हे इकडे झालं x बरोबर 10. तर मला सांगा, ए नावाची व्यक्ती 10 पानं रोज वाचते आणि किती दिवस लागतात तिला ते पूर्ण पुस्तक संपवाय? तर 30x म्हणजे 10 गुणुले 30x बरोबर 300. 300 पानांचं पुस्तक आहे ते. 300 पानाचं पुस्तक आहे. तर पुढे विचारलंय काय बघा, सी व्यक्ती ए पेक्षा रोज 5 पाने कमी वाचते. ए रोज किती पानं वाचतो? 10 पानं. तर सी किती वाचतो बघा? सी बरोबर 10 - 5 म्हणजे सी रोज पानं वाचतो 5. तर आता मला सांगा, टोटल 300 पानाचं पुस्तक आहे. हे 300 पानाचं पुस्तक आणि रोज तो 5 वाचतो. तर किती बघा, त्याला पूर्ण पुस्तक वाचायला रोज जर 5 पानं वाचत असेल आणि 300 पानाचं पुस्तक असेल, तर 300 भागिले 5 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 60. तर त्यांनी काय विचारले असेल, तर सी ला किती दिवस लागतील पूर्ण पुस्तक वाचायला? तर आपल्याला त्याला 60 दिवस लागत असल्याचं दिसून येतं. बघा, असं गणित मोठं होतं खूप, पण त्यात काय होतं का डाटा? तर नाही, फक्त समजून घ्यायचं. कॅल्क्युलेशन साधं, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार एवढंच कॅल्क्युलेशन करायचं आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. त्यानंतर पुढील बघा, हा प्रश्न कसा विचारलेला आहे बघा मित्रांनो. 109 क्रमांकाचा प्रश्न आहे. आता हे भूमितीय आकृतीवरचा प्रश्न आहे बघा. काय विचारलंय? समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 61 सेंटीमीटर आहे. एक चौकोन आहे, त्याची प्रत्येक बाजू 61 सेंटीमीटर आहे आणि त्याचा एक कर्ण 22 सेंटीमीटर लांबीचा आहे. तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? एक चौकोन बघा, समभुज चौकोन. आधी आपण पाहूया समभुज चौकोन. समभुज चौकोन. चौकोन काय असतो? हा समोरासमोरील बाजू समान असतात. तर बघा, आपण काढून घेऊया तो समभुज चौकोन. असा काढूया की हा असा लांब काढूया आणि हे असा काढूया. हा, आपण डायमेन्शन कसं आहे बघा, आपण अंदाजाने घेत आहोत, म्हणजे परफेक्ट दिसण्यासाठी फक्त आपल्याला ही एक बाजू अशी काढूया आणि ही एक बाजू अशी काढूया.
आणि ही अशी आणि ही पण अशी. तर त्यांनी काय दिलंय, ही प्रत्येक बाजू 61 दिली बघा. 61 61 61 61 असं दिलेलं आहे. तर ते काय म्हणतात, हा जो कर्ण आहे तो 22 आहे. 22 इथं लिहा 22. आणि हा काय आहे ते माहित नाही आपल्याला, कर्णाचं काय घेणं देणं नाही. फक्त आपल्याला काय काय सांगितलंय, तर कर्ण काय करतात, हे काटकोनात दुभगतात. दोन प्रकारे ह्याच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर विचार करा, 61 आणि ही जर दोन इथं भागला तर हे 11 येईल. तर ह्याच्याहून काय करता येईल बघा, ही आपल्याला काढता येईल ही दोन बाजू. तर 61 आणि 11. तर आपल्याला काय पायथागोरस थेरम पुन्हा माहित आहे. तर बघा, ही एक बाजू आणि ही ही त्याची उंची आहे. तर आपण म्हणूया कर्ण 61 वर्ग बरोबर 11 वर्ग अधिक एक्स म्हणूया, एक्स वर्ग. तर 61 वर्ग मायनस 11 वर्ग बरोबर एक्स वर्ग. तर आपल्याला हे येणार आहे का डायरेक्ट एवढं 61 चा वर्ग करा? इतका अवघड आपण करतो का? आपण गणितामध्ये अवघड काहीच करत नाही, फक्त सोपं सोपं करतो आणि उत्तरापर्यंत पोहोचतो. तशा प्रकारे बघा, ह्याचं फॉर्म्युला माहिती असते तुम्हाला, ए मायनस बी वर्ग बरोबर काय असतं, ए अधिक बी आणि ए मायनस बी असा माहिती. तर बघा, 61 अधिक 11 आणि 61 मायनस 11 हे जर कॅल्क्युलेशन केलं काय येईल बघा, 61 61 आणि 11 किती, 72 गुणुले काय येईल इकडं 150. तर ह्याच्यात काय गंमत करता येईल आपल्याला, तर 72 ची फोड करू शकतो आपण आणि 50 ची पण फोड करू शकतो. वर्गमूळ संख्यात आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो. एक मिनिट पाणी पिऊया आपण. हे बघा, 72चं काय करू शकतो, 36 गुणुले 2 करू शकतो हा. आणि 50चं काय करू शकतो, 25 गुणुले 2 करू शकतो. 25 गुणुले 2 हे जर फोडलं तर काय येईल बघा, 36 4 आणि 25. आणि हे बघा 6 गुणुले काय 2 गुणुले 5, 5 दुनी 10 6 60. तर ही बाजू आपल्याला काय मिळालेली आहे, 60. आणि ह्याच्याहून पण आपण उत्तर काढू शकतो की ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आणि इंटू 4 करायचं. दोन मेथड आहेत बघा, दोन. ह्या त्रिकोणाचं काय येईल, 11 गुणुले 60 बरोबर डिवाइड बाय 2. ही त्रिकोणाचे बाजू गुणुले उंची अशा प्रकारे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आणि हे जर काढलं आपण काय येईल, 30. 11 त्रिक 33 शून्य आणि ही 4. 4 का, तर 4 त्रिकोण आहेत बघा, 1 2 3 4 समान आहेत ना सगळे, त्याच्यामुळे 4. तर बघा 0 4 त्रिक 12 ला 2, हातच्याला 1 4 त्रिक 12 आणि 1 13 13 20 13 20 कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 एक झालं. आणि दुसरं अजून आपल्याला दुसरा फॉर्म्युला काय माहित आहे, तर आता बघा आपण हे जरा रब करू. हा, दुसरं आपल्याला काय माहिती आहे की समभुज त्रिकोण चौकोनाचे क्षेत्रफळ काय असते, हाफ इंटू कर्णांचा गुणाकार. कर्ण गुणाकार असतो. तर कर्ण आपला काय, एक 22 आहे आणि दुसरा कुठला आहे 60 मिळालेला आहे. तर हे कट जर केलं 11 60 गुणुले 11 जर केलं आपण, तर हे शून्य येईल. 11 सक्क 66 आणि 66 गुणुले 2 जर केलं तर काय येईल, 13 20 असं येत असल्याचं आपल्याला दिसून. कर्ण हे हाफ नसतंय बघा, कर्णांचा गुणाकार असतो. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णांचा गुणाकार. कर्ण 2 मिळाले आहेत त्याच्यावरून ते आपण काढू शकतो. आणि दुसऱ्या मेथडने काय करू शकतो, मगाशी मी दाखवल्याप्रमाणे काटकोन त्रिकोण, 4 काटकोन त्रिकोण मिळतात. एकाचं क्षेत्रफळ काढा आणि त्याला 4 ने मल्टिप्लाय करा आणि उत्तरापर्यंत आपण पोहोचलो आहोत. त्यानंतर पुढील बघा, आता हा प्रश्न आपल्याला हे घन किंवा जी गोल जी भरीव आहेत गोळे त्याच्यावरती विचारलं. इथं काय विचारलंय, वृत्तचितीचे तळाची त्रिज्या विचारली बघा. त्रिज्या किती दिली त्यांनी, 1.5. आणि इकडं काय दिलंय, मिलीमीटर मध्ये दिलंय. तर दोन्ही आपल्याला काय सुरुवातीला काय करायचं माहितीये का, त्यांचं जे युनिट आहेत, जी एकके आहेत ते समान करून घ्यायची. तर आपण काय करू आता बघा, डिवाइड करायचं असल्यामुळे आपल्याला आपण मिलीमीटर मध्ये करून घेऊया. 1 पॉइंट सेंटीमीटरचं काय म्हणता येईल आपल्याला, 21 मिलीमीटर.
MM लिहून टाका. हा, एक एक कट होतात, त्याच्यामुळे आपल्याला त्या भानगडीत पडत नाही. 8चं काय होईल 80. हा, 80 मिलीमीटर झालं. आणि त्याच्यानंतर जो छोटे बनवायचे त्याचं काय दिलाय, डायमीटर दिलाय बघा, व्यास. तर आपल्याला ह्याची त्रिज्या किती असणार, व्यास जर त्यांनी आपल्याला 14 दिलाय तर व्यास भागिले 2 म्हणजेच काय असतं, त्रिज्या. तर नवीनची 7 त्रिज्या आहे. आणि जाडी किती, ही MM मध्येच आहे. आणि जाडी किती, 1 MM. तर आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे बघा, पाय आर स्क्वेअर एच. मोठ्याचं मोठा आर लिहूया आपण इथं, आणि छोट्याचं पाय आर स्क्वेअर एच. तर हे कट होईल बघा, पाय पाय काय सेमच किंमत असते. आर काय पहिल्याचा 21, 21 गुणिले 21, आणि एच काय आहे 8 सेंटीमीटर. करेक्ट. आणि डिवाइड काय बघा, ह्याचा आर काय दिलेला आहे 7 गुणिले 7, आणि 1 1 आहे असं. तर 1 त्रिक 7 त्रिक एवढं आपल्याला मिळेल. तर बघा ह्याचा जर गुणाकार केला आपण, पाय आर स्क्वेअर एच, तर काय विचारलंय, 7 MM हे 80 80 बघा. हा, 9 गुणिले 80, तर काय येते बघा, 9 72, 72 0 720. कुठं आहे, पर्याय क्रमांक 4. फक्त आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे आणि विचारलं काय माहित पाहिजे, ह्याच्यावरून आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो. तर त्या अशा प्रकारे बघा, हे आज आपण जे 10 प्रश्न घेतले, तुम्हाला खूप चांगला ह्याचा फायदा होईल आणि झाला असेल असं मी अपेक्षा बाळगतो. त्यासोबतच बघा, उमेद IAS अकॅडमीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी येणाऱ्या एक बॅच लॉन्च केलेली आहे, की खूप अनुभवी शिक्षकाच्या माध्यमातून ही बॅच लॉन्च केलेली आहे. जर तुम्हाला आमच्याशी जोडायचं असेल तर तुम्ही अकॅडमीच्या जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क साधा. त्यासोबत ह्या बॅच मध्ये आपण काय काय एकदम यशाची हमी देणार आम्ही, 100% बघा, तुम्ही आमच्याकडे आला तर TET 100% पास होणार ह्याची आम्ही खात्री देऊ शकतो. कारण की ह्याचं पूर्ण सिलेबसचं आम्ही पूर्ण अनालिसिस केलेलं आहे, आणि जसे प्रश्न विचारले जातात त्याच प्रकारे आपण शिकवत आहोत. तर बघा, ह्या बॅच मध्ये बॅचची ह्या वैशिष्ट्य काय आपण सांगतो बघा, की संपूर्ण अभ्यासक्रम, जो तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो या बॅच मध्ये कव्हर केला जातो. त्यानंतर बघा, टॉपिक वाईज सराव प्रश्न दिले जातात. जे आपण आलेले तर PYQ घेतोच, त्यासोबत नवीन प्रश्न आपण स्वतः तयार करून टॉपिक वाईज तुम्हाला देतो. त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग, ह्या दोन्ही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही लाईव्ह पण बघू शकता, जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड माध्यमातून सुद्धा ही बॅच करू शकता. त्यानंतर बघा, नियमित टेस्ट सिरीज आपण येणार, नियमित टेस्ट सिरीज ह्या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. आणि विश्लेषण पण, त्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण म्हणजे 100% आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमची घेत आहोत. तुम्हाला TET पास व्हायचे आहे तर नक्की आम्ही तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्याचं हे आमचं कर्तव्य समजतो. तर तुम्हाला ह्या बॅच बद्दलची ही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. आणि जर तुम्हाला काही अजून ह्या संदर्भात माहिती हवी असेल तर बघा, तुम्ही अकॅडमीचे हे जे 2 नंबर दिलेले आहेत, तर ह्या 2 नंबर वरती तुम्ही केव्हाही आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. तर मित्रांनो, हे तुम्हाला 10 प्रश्न कसे वाटले ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, किंवा कॉल करून सुद्धा तुम्ही सांगू शकता की सर आम्हाला हे समजलं आहे, त्याचा आम्हाला फायदा होतोय. तर अशा प्रकारे आपण तुमच्याशी नियमित संवाद साधत असतोच आणि साधत राहू. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.